नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण बघणार आहोत प्लेटेड स्लीव डिझाइन। तर कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं ते दाखवणार आहे। तर हे अस्तर आहे आणि हा ब्लाउजचा कपडा आहे। तर आता बघा याची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे। तर हा अस्तरचा कपडा आहे। तर मी याला इथं थोडंसं जॉईंट दिलेला आहे। अस्तरला चुका होता म्हणून मी तिथं बाहीला जोड दिलेला आहे। ज्या साईडला बाही कट करतो त्या साईडला चुका होता। इथं मी दोन स्लीवची कटिंग दाखवणार आहे, पण स्टिचिंग एका स्लीवची दाखवणार आहे। तर इथं दोन बाहीसाठी घेतलेला कपडा आहे। तर खालच्या साईडने आपल्याला 8 इंच घ्यायचा आहे बाहीसाठी। बाही रुंदी बाहीची घडी ही 8 इंच घ्यायची आहे आणि वरी प्लेट टाकण्यासाठी 5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे। इथं मी बाही लांबी टाकलेली नाही, तर नंतर बाही लांबी टाकणार आहे। तर बाही लांबीपेक्षा तुम्ही अर्धा 1 इंचाने कपडा जास्त घेऊ शकता। पुन्हा आपल्याला माप टाकून बाही कट करून घ्यायची आहे। तर आता इथं काय करायचं आहे, खालचा कपडा सव्वाशे आणि वरचा अस्तरचा कपडा हा जोड दिलेला आहे तो उलटा ठेवायचा आहे। म्हणजे आपले जेव्हा आपण बाही सव्वाशे करतो तेव्हा आपला जोड दिलेला कपडा हा आतल्या साईडने जातो। म्हणून अशा पद्धतीने कापड ठेवून शिवून घ्यायचं आहे। आणि मध्ये एक मी दाब टिप देणार आहे, म्हणजे बाहीला फिनिशिंग ही छान येईल म्हणून मी इथं एक दाब टिप दिलेली आहे। दाब टिप देऊन झालेली आहे। तर साईडने आपल्याला अस्तर आणि एक वेळेस शिवून घ्यायचं आहे। आता दुसऱ्या साईडने तर अगोदर शिवलेली बाजू ती समोरची येणार आहे खालच्या साईडची, आणि ही शिवण्यात जाणार आहे शोल्डरच्या साईडला। तर आपण बाहीचं माप टाकलेलं नाही, बाहीच्या घडीपेक्षा 5 इंच जास्त घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही कपडा जोडून घ्यायचा आहे। आता खालच्या साईडला 8 इंच सोडून मध्ये प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। खालच्या साईडला 8 इंच सोडायचं आहे। जर वरून प्लेट घातला तर वरच्या साईडला 8 इंच सोडायचं आणि मध्ये प्लेट टाकायचं। तर अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायच्या आहेत। मैत्रिणींनो, सारिका फॅशन या चॅनलवर भरपूर असे बाही डिझाईनचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। प्लीज तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करा। प्लेट टाकून झालेले आहेत। जर आपला कपडा बाही घडीपेक्षा जास्त उरलेला असेल तर आपल्याला परत एक वेळेस प्लेट टाकून घ्यायचे आहेत। तर अगोदर दोन्ही साईडनी प्लेट टाकून घ्यायचे आहे। तर खालच्या साईडने मी पाऊण इंच 1 इंच अंतर सोडलेलं आहे आणि मग तिथं वरच्या साईडने थोडंसं प्लेट टाकत आलेले आहे, कारण की त्या ठिकाणी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे नंतर। तर अशा पद्धतीने प्लेट व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत। बघा, सुंदर असे प्लेट तयार झालेले आहेत आपले। किती छान प्लेट टाकून तयार झालेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही प्लेट टाकून घ्यायची आहेत। आता बाही घडी चेक करून घ्यायची आहे। आपला कपडा बाही घडीपेक्षा जास्त असेल तर आपल्याला आणखीन प्लेट टाकून घ्यायचे आहेत। तर 10 इंच कपडा आलेला आहे, तर 2 इंच आणि आपल्याला कपडा हा कमी करून घ्यायचा आहे। तर दोन्ही साईडला मी छोटे छोटे 2-2 प्लेट टाकलेले आहेत। तर आपल्याला जर बाही लांबी तुमची जास्त झाली असेल तर अशा पद्धतीने कपड्याला प्लेट टाकायचे आहेत आणि तो अंतर कमी करून घ्यायचा आहे। जेवढी तुमची बाही घडी आहे तेवढंच अंतर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं प्लेट टाकून घ्यायचे आहेत। तर बघा, दोन्ही साईडला मी 2-2 प्लेट टाकलेले आहेत। व्यवस्थित असं हाताने प्रेस करायचं आहे प्लेटावाला। अनेक वेळेस बाही आता चेक करून घ्यायची आहे की आपली बाही घडी 8 इंच आहे की जास्त आहे। जास्त असेल तर प्लेट टाकायचे आहेत। तर आता जास्त होणार नाही, तर 8 इंचच आहे। तर हा ब्लाउजचा कपडा उरलेला कमी कट करून घ्यायचा आहे। तर अस्तरचा कपडा हा बरोबर आहे। तर यामध्ये आपल्याला आता बाही लांबी टाकायची आहे। बघा,
5.25 इंच बाही लांबी आहे, तर शिवून अर्धा इंच जाणार आहे, तर 4.25 इंचाची तयार बाही होणार आहे. तर 2.5 इंच खालच्या साईडने आपल्याला कमी करायचं आहे आणि वरी 1.5 इंच घ्यायचं आहे आणि बाहीला आकार देऊन मग बाही कट करून घ्यायची आहे. अगोदर आपल्याला दोन्ही साईडने खडूने बाहीला आकार दिलेला होता तो दुसऱ्या साईडलाही उठवून घ्यायचा आहे आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्याच्या नंतर मग आपल्याला समोरच्या भागाला हा आकार देऊन घ्यायचा आहे. अगोदर जर तुम्ही बाहीला आकार दिला तर तुमचे प्लेट जिथं टाकलेले आहेत तिथले तुमची शिलाई उसवेल आणि प्लेट तुमचे व्यवस्थित होणार नाहीत, इकडे तिकडे सरकतील. तर आता इथं काय करायचं आहे, बाहीला आकार द्यायचा आहे समोरच्या आणि तोही भाग शिवून घ्यायचा आहे आणि मग कट करून घ्यायचा आहे, म्हणजे तुमची बाही व्यवस्थित येईल आणि बाहीला फिनिशिंग ही खूप छान येईल. तर समोरचा भाग हा कट करून टाकलेला आहे. इथं लेस लावून घ्यायचा आहे. तर लेस कुठून लावायची आहे आपल्याला, जिथं आपण 1.25 इंच अंतर सोडून शिलाई मारलेली होती त्याच्याच वरून आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर मी अशी नाजूक लेस लावलेली आहे. तर अशा बाहीला नाजूक लेस ही खूप छान दिसते. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ही प्लेटेड बाहीची कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे. तर इथे दंडघेरचं माप टाकलेलं आहे आणि शिलाई मार्जिन ठेवलेली आहे 2.25 इंच. बघा किती छान बाही तयार झालेली आहे. तर तुम्ही हे अशा पद्धतीने अशी बाही शिवून बघा, खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला ही नक्कीच जमेल. प्लेटेड स्लीव डिझाईन आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.